नमस्कार. आज 1 मार्च 2026. आजच्या ठळक बातम्या. SBL एनर्जी लिमिटेडच्या नागपूरजवळील राहुलगाव कारखान्यात भीषण स्फोट होऊन सुमारे 17 कामगारांचा मृत्यू तर 18 जखमी झाले आहे. मृतांची ओळख DNA चाचणीद्वारे पटवली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जारी करत चौकशीचे आदेश दिले आहे. बारामती विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल जाहीर झाला आहे. तसेच पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी 6,000 कोटीच्या कर्जास मंजुरी देण्यात आली असून 10 मार्चपासून जमिनीचे अधिग्रहण सुरू होणार आहे. इराण-इस्रायल संघर्ष तीव्र झाल्यामुळे भारतीय विमान सेवांवर मोठा परिणाम झाला आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि स्पाइस जेट यांच्या शेकडो आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली आहेत. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने प्रवाशांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सोन्या चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेनी यांच्या मृत्यूची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर इराण आणि इस्रायलमध्ये हवाई हल्ले सुरू असून तणाव शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर इशारा दिला आहे. जागतिक स्तरावर युद्धाचा धोका वाढल्याची भीती व्यक्त केली जात आहे. ही होती आजची महत्त्वाची बातमी. सुरक्षित रहा आणि अधिकृत सूचनांचे पालन करा. धन्यवाद.